नमस्कार, मी आकाश जाधव। आजचा आपला जो पंजाब नॅशनल बँकेच्या 535 एसओ वेकन्सीचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तसा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे। जे फ्रेशर विद्यार्थी या व्हिडिओकडे पाहत आहेत त्यांचे ओळखीचे कुणी ना कुणी आज या घडीला प्रायव्हेट बँकेत, नॅशनलाइज बँकेत, ग्रामीण बँकेत, कोऑपरेटिव्ह बँकेत इकडे ओळखीचे आहेत। हा त्यांच्या अनुषंगाने त्या माध्यमातून तिकडे पोहोचता येईल। व्हिडिओ पाहणारे काही विद्यार्थी जे आहेत हे जेन्युइनली प्रायव्हेट बँकांमध्ये, बाकी काही नॅशनलाइज बँकांमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। ग्रामीण बँकांमध्ये वर्किंगमध्ये असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। व्हिडिओमध्ये भाषेकडे जर बघितलं तर त्याचे वेगवेगळे जे आहेत आपण कयास लावू शकतो की याच्यातून आपल्याला काय काय माहिती मिळते। एका वर्षाचा अनुभव पाहिजे, पण जसा स्ट्रिक्ट एक्सपिरियन्स जो आहे याच्या आधीच्या एसबीआयच्या ॲडमध्ये होता की एसबीआयच्या ॲडमध्ये शेड्यूल्ड कमर्शियल बँकच पाहिजे होती, तसं याच्यामध्ये त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सैल सोडलेला एक्सपिरियन्सचा पार्ट आहे। तर माझं असं म्हणणं आहे की स्पेसिफिकली बँकर लोक जे आहेत ज्यांना कमीत कमी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, भले तो क्लरिकलमध्ये असो, तर अशा सगळ्यांनी आजचा आपला व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा आहे। व्हिडिओ महत्त्वाचा याच्यासाठी सुद्धा आहे कारण की एक्सपिरियन्स हा फक्त बँकेचाच नाही तर बँकेशिवाय अजून कोणकोणता चालतो, कोणकोणता चालतो हाही पार्ट बघायचा आहे। बँकेशिवाय प्रायमरी डीलरचा पार्ट आहे। प्रायमरी डीलरच्या बऱ्यापैकी कंपन्या ज्या आहेत या ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इश्यू करते। त्यांच्या ज्या प्रायमरी डीलरच्या मुंबई बेस्ड कंपन्या आहेत तर अशांचा एक्सपिरियन्स सुद्धा चालतो। त्यामुळं स्पेसिफिकली ह्या ॲडव्हर्टिजमेंटचा तसा जास्त फायदा महाराष्ट्रासाठी आहे। म्हणून विनंती आहे की ॲडव्हर्टिजमेंट शेवटपर्यंत बघा आणि असे काही फ्रेशर लोक जे ॲड पाहत असतील त्यांनी आपल्या ओळखीतल्या कोणत्याही बँकरला, मग तो सिनियर बँकर असेल, तो आत्ता बँकेत लागला असेल, तो सध्याला मणिपालच्या ट्रेनिंगमध्ये असेल, ह्या सगळ्यांपर्यंत आजच्या ॲडव्हर्टिजमेंटला पोहोचवायचं आहे कारण की एक मोठी संधी त्या निमित्तानं पंजाब नॅशनल बँकेमध्ये आलेली आहे। आता सध्याला ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटमध्ये टॉक्स चालू आहेत की काही बँकांचं प्रायव्हेटायझेशन करायचं, त्यामुळे नॅशनलाइज बँकांमध्ये या घडीला चर्चा चालू आहे की बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि पंजाब सिंध बँक पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या बँकांची नावं चर्चेमध्ये आहेत की ज्यांच्यामध्ये बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक यांच्यातला स्टेक कमी करायचा पार्ट असेल। अशा मुद्द्यांमुळं त्या बँकेच्या एम्प्लॉईमध्ये किंचित त्यांना चिंतेचं कारण, त्यांच्या मनामध्ये डाऊट जे आहेत गव्हर्नमेंटच्या साईडनं कसलाही डेफिनेटली करायचं आहे किंवा करायचं नाही याच्याबद्दलचा स्टँड क्लिअर नसल्यामुळं एवढं तर क्लिअर आहे की पंजाब नॅशनल बँक जी आहे ही बँक नॅशनलाइज किंवा पब्लिक सेक्टर बँक जी आहे ती राहणार आहे। त्यामुळं खूप जण ह्या ॲडकडे, तसं सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर इंडियन बँक जी आहे, बँक ऑफ इंडिया, ह्या बँकांतल्या एम्प्लॉईना, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आली, ह्याही बँकांच्या हिशोबानं ही चांगली न्यूज आहे। त्यानंतर गव्हर्नमेंटच्या मागच्या काळामध्ये अशी न्यूज आली की ग्रामीण बँकांना सगळ्यांना अमार्गमेट करून सोबत इंडियन पोस्ट सोबत अजून एखादी एंटिटी, तर ज्यांच्या जॉबमध्ये ज्यांना पुढच्या फ्युचरबद्दल असं वाटते की चिंता आहे, मला असं वाटतं ही ॲडव्हर्टिजमेंट त्या सगळ्यांसाठी आहे। कारण की एवढं तरी नक्की आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत ज्या 3-4 बँका सरकारला ठेवायच्या आहेत त्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचं नाव आहे। तर चला आपण ॲडव्हर्टिजमेंट आजची स्टार्ट करूयात। याच्यामध्ये असलेले तुमचे जे डाऊट आहेत हे डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला। जसा वेळ मिळेल त्या हिशोबाने मी तुम्हाला त्याचे आन्सर जे आहेत ते देईल। पहिल्यांदा आपण ॲड बद्दल चर्चा करूयात। बघा, ॲडव्हर्टिजमेंट जी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं 10 वेगवेगळ्या पोस्टसाठी आहे। 10 वेगवेगळ्या पोस्टसाठी असताना एखादा कॅन्डिडेट 2 पेक्षा जास्त पोस्टला जर इलिजिबल असेल तर त्याला मल्टिपल ॲप्लिकेशन अलाउड नाही आहेत। एक्झामची फीस 175 आहे SC, ST आणि PWD साठी, आणि राहिलेल्या सगळ्या जनरल, OBC आणि EWS साठी 850 आहे। वेबसाईट ॲप्लिकेशनची www.pnbindia.in अशी आहे। त्यानंतर सध्याला जुन्या ॲग्रीमेंटनुसार पगार हा आपल्या पंजाब नॅशनल बँकेचा हा जो पगार आहे हा अराउंड 65,000 ग्रॉस आहे। पण आता नवीन जी BPS झालेली आहे, जी सेटलमेंट झालेली आहे, त्याच्यानंतर हा याच्यामध्ये 15 ते 20% वाढ अपेक्षित आहे आणि तो जवळपास 70-75च्या घरामध्ये जाऊ शकतो। इनफॅक्ट गेलेला आहे, फक्त ते इम्प्लिमेंट व्हायचं बाकी आहे। त्यामुळं अराउंड ह्या पोस्टसाठी ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल ह्याचं पॅकेज 70-75,000च्या मध्ये असणार आहे। तर आता आपण ॲडव्हर्टिजमेंट बद्दल माहिती घेऊयात। त्यानंतर हा वाला पार्ट की सिलेक्शन प्रोसेस मध्ये एकच एग्जाम आहे, प्री आणि मेन्स नाहीये।
200 मार्काची एक एक्झाम होईल आणि इंटरव्ह्यू होईल 35 मार्काचा. याच्या बेसिसवर फायनल सिलेक्शन तुमचं 235 वर आहे. ह्या 200 मार्कांपैकी पुढे आपला सिलेबस येईलच, पण यामध्ये क्वांट, LR, इंग्लिश आणि तुमचं प्रोफेशनल नॉलेज असा 50 प्रश्न 50 मार्क, 50 प्रश्न 50 मार्क, इंग्लिशसाठी 50 प्रश्न 25 मार्क्स आणि प्रोफेशनल नॉलेजसाठी 75 मार्क अशा पद्धतीनं 200 पैकी सिलेक्शन होईल. अर्थात तुमच्या टेक्निकल पार्टला 200 पैकी 75 म्हणजे 100 पैकी 37.5, तर टेक्निकल पार्ट 37.5% आहे आणि नॉन टेक्निकल ॲप्टिट्यूडचा पार्ट हा 62.5% एवढा जास्त आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूचं वेटेज 35 मार्काचं आहे. तर सध्या फायनल सिलेक्शनमध्ये 235 पैकी 35 जर मी अंदाज काढायला गेलं तर जवळपास 15% वेटेज हे इंटरव्ह्यूला आणि 85% वेटेज हे ऑनलाईन टेस्टला या पद्धतीने बॉन्ड आहे. स्केल 2 च्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी 3 वर्षाचा बॉन्ड आहे आणि तोडल्यास 2 लाख रुपये भरावे लागतील आणि स्केल 3 साठी जे ह्यासाठी 3 वर्षाचा बॉन्ड आहे, जो जर तोडला तर अशा केसमध्ये 3 लाखाचा बॉन्ड तुम्हाला आहे. एक्झामची डेट त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर सांगितलेली आहे. माझ्या याच्या आधीचे व्हिडिओ पण आठवा, मी तुम्हाला PNB SO बद्दल सांगितलं होतं. फक्त आधी सांगितलेल्या डेटमध्ये एक्झाम पुढे गेली. त्या पाठीमागचं कारण असं होतं की कोविड सिच्युएशनमुळे सगळ्या एक्झाम पुढे गेल्या. त्यानंतर अजूनही सांगतो की याच्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये युको बँकेमध्ये ती सुद्धा ऍड येईल आणि युको बँकेच्या नंतर पंजाब अँड सिंध बँकेची सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे. युको बँकेमध्ये एसओची असेल आणि पंजाब सिंध बँकेचा शक्यतो PGDBFचा कोर्स हा फ्रेशरला असू शकतो, पण युको बँकेमध्ये त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स लोकांसाठी असू शकतो. आता हे झालं पहिला पार्ट. त्यानंतर एक्झाम माझ्या सध्याच्या एक्सपेक्टेशननुसार 28 ऑक्टोबर आणि जास्तीत जास्त 15 नोव्हेंबर पर्यंत एक्झाम होऊ शकते. सध्या तुम्ही एक्सपेक्टेड पकडून चला, ही आताची डेट आहे. कोविड सिच्युएशनमुळे थोडासा खाली राहू शकतो. 15 नोव्हेंबर पर्यंत कधीही एक्झाम होऊ शकते. सध्या तुम्ही 28 ऑक्टोबर 2020 याला समोर ठेवून तुमची तयारी करायची आहे. चला त्यानंतर ऍड बद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघूयात, कारण की ऍड डिटेलमध्ये सांगण्यासारखे आहेच. बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन 8 सप्टेंबरला स्टार्ट होऊन 29 सप्टेंबरला संपतील. एक्झाम त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर सांगितली आहे, पण सध्या माझ्या एक ओव्हरऑल जेवढे काही सोर्सेस आहेत त्याच्यानुसार एक्सपेक्टेड एक्झाम डेट मी सध्या 28 ऑक्टोबर पकडतो. ती जास्तीत जास्त 15 नोव्हेंबर पर्यंत जाऊ शकते. पुढे या, ह्याच्या 10 पोस्ट आहेत. जसं JMGS स्केल 1 आपला PO असतो किंवा ह्या बँकेमध्ये त्याला मॅनेजमेंट ट्रेनिंग असं म्हणतात, तसं त्याच्या एक लेवलवर MMGS मध्ये मॅनेजरच्या ह्या पोस्ट आहेत. त्यामध्ये मॅनेजर रिस्क सगळ्यात जास्त जागांपैकी मॅनेजर रिस्क, मॅनेजर क्रेडिट, मॅनेजर ट्रेजरी, मॅनेजर लॉ, मॅनेजर आर्किटेक्ट, सिव्हिल, इकॉनॉमिक, HR ह्या स्केल 2 च्या पोस्ट आहेत. आणि शेवटच्या 2 ज्या पोस्ट आहेत सिनियर मॅनेजर रिस्क आणि सिनियर मॅनेजर क्रेडिट या स्केल 3 च्या पोस्ट आहेत. नंबर ऑफ वेकन्सी सुद्धा सोबत दिलेल्या आहेत. मॅनेजरसाठी 160, रिस्कसाठी आणि क्रेडिटसाठी 200. त्यानंतर स्केल ऑफ पे सुद्धा दिलेला आहे, तो 31,000 बेसिक. या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलं की सध्या ह्या घडीला 60-65 हजाराच्या आसपास आणि आता या सेटलमेंटच्या नंतर 70-75च्या मध्ये ग्रॉस पॅकेज पंजाब नॅशनल बँकेचं जाणार आहे. तर ह्या वेकन्सीज 160-200, मॅनेजर ट्रेजरी 30, मॅनेजर लॉ 25, आर्किटेक्ट 2, सिव्हिल 8, इकॉनॉमिक्स 10, HR 10, स्केल 3च्या 40 आणि 50 अर्थात साइजेबल वेकन्सीज आहेत. त्यानंतर सध्या ज्या पद्धतीनं ओव्हरऑल प्रायव्हेट बँकांमधले मुलांचे अनुभव आहेत, अशांना एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंट बँकांमध्ये शिफ्ट होण्याची. त्या निमित्ताने त्यातले ज्यांचा ऍप्टिट्यूड चांगला आहे अशांना तर अजून चांगला चान्स आहे, कारण की ओव्हरऑल जसं SBI ना आतापर्यंत सर्कल बेस्ड ऑफिसरसाठी केलं की त्यांनी स्ट्रेट इंटरव्ह्यू घेऊन त्यानंतर कॅन्डिडेट सिलेक्ट करता येते, पण इथे एक्झामला वेटेज जास्त आहे आणि इंटरव्ह्यूला कमी. चला पुढे बघा. ह्या ओव्हरऑल बेसिक शिवाय DA, CCA, HRA, लीज्ड अकोमोडेशन, LFC, मेडिकल इन्शुरन्स, रिटायरमेंट बेनिफिट ह्या बाकी बँकेच्या नियमानुसार यांना लागू असतील आणि पोस्ट सगळ्या परमनंट बेसिसच्या, कॉन्ट्रॅक्ट बेसिसची पोस्ट एकही नाहीये. पुढे रिझर्वेशनची डिटेल की असलेल्या ज्या वेकन्सीज आहेत 160, 200, 30, 25 याच्या कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे दिलेलं आहे. खूप वेळेस आपल्याला असं दिसतं याच्यामध्ये की खूप मुलं हे म्हणतात की EWS जागा कमी आहेत आणि जनरलला जास्त आहेत. तर बघा, जनरल मध्ये जर तुम्ही समजा यापैकी कोणत्याही इकडच्या
वेकन्सीला असाल आणि जागा कमी जरी दिसल्या आणि जनरलला जास्त दिसल्या, तुम्ही तुमच्याच कॅटेगरीतून फॉर्म भरा. एससी असाल तर एसटी, एससी असाल तर एससी, एसटी असाल तर एसटी, ओबीसी असाल तर ओबीसी, ईडब्ल्यू असाल तर ईडब्ल्यूएस असाल तर ईडब्ल्यूएस. कारण की तुमचे मार्क जर जनरल एवढे असतील तर एनी हाऊ तुमचं सिलेक्शन त्यातून होणार आहे. त्याच्यामुळे जी कॅटेगरी आहे त्यातूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर वेकन्सीज खालीवर होऊ शकतात किंवा कमी जास्त होऊ शकतात याबद्दलचा पार्ट त्यांनी सांगितलेला आहे. नॅशनॅलिटी कसं आहे, त्यानंतर बघा एकेका पोस्टचं थोडंसं डिटेलमध्ये मला सांगू द्या, कारण की तुमच्या मनामध्ये कसलीही रिस्क राहायला नको. बघा पहिल्यांदा की मॅनेजर रिस्क, त्याची एज लिमिट आहे 25 ते 35, ओबीसी साठी 3 वर्ष जास्त 38 आणि एससी एसटी 5 वर्ष जास्त 40. इसेन्शियल इकडेच बघायचं, डिझायरेबल कडे नाही, कारण की डिझायरेबल कंपल्सरी नाही. आणि इंटरव्ह्यू मध्ये अशा केसमध्ये जरी या डिझायरेबलचं काही त्यांनी वेटेज ठेवलं तर ते तेवढे जास्त नाही, कारण की इंटरव्ह्यू 35 मार्कांचा आहे. बघा तर या इसेन्शियल मध्ये पहिल्यांदा या पहिल्या पोस्टला बॅचलर्स किंवा मास्टर्स इन मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स यापैकी कोणताही एक चालेल. त्यामुळं काहींचं स्पेसिफिकली काही महाराष्ट्रातल्या अशा युनिव्हर्सिटीज आहेत जसं की औरंगाबादची बामू युनिव्हर्सिटी, त्यामध्ये बीएससी विषय असेल, 3 विषयामध्ये कधी कधी मुलं करतात पीसीएम, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, तर अशातला मॅथ्स असेल तरी पण चालून जातं. तर तुमच्या ग्रॅज्युएशनचा विषय मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स हा जर मेजर एक सब्जेक्ट असेल तर चालून जाईल आणि 60% त्या केसमध्ये पाहिजेत. हे 60% फायनल इयरचे नसून सगळ्या वर्षांचा ॲग्रिगेट, डिग्री जेवढ्या वर्षांची आहे तेवढ्या वर्षांचा ॲग्रिगेट हे 60 पाहिजे. त्यानंतर एक्सपिरियन्स बघा, मिनिमम 1 इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन बँक, कोणतीही. एसबीआयच्या केसमध्ये शेड्यूल्ड कमर्शियल बँक सांगितली होती, इथे कोणतीही बँक. त्यानंतर पीएसयू सुद्धा कोणतीही पीएसयू. त्यानंतर कॉर्पोरेट हाय व्हॅल्यू क्रेडिट आणि एनबीएफसी कोणतीही. खूप वेळेस काही मुलं म्हणतात एकदम टिपिकल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा आणू का, सोसायटीचा चालणार नाही, ही नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. तर त्यामुळं या पद्धतीनं कोणतीही एनबीएफसी, कोणतीही बँक, कोणतीही पीएसयू या पद्धतीने चालेल. कॉर्पोरेट हाय व्हॅल्यू क्रेडिटचा अर्थ सापडण्याचा प्रयत्न केला, पण एक्झॅक्ट त्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कंपन्या बसतात हे मला काही सापडलं नाही, कारण की हा वाला पार्ट गुगलमध्ये टाकला तर टिपिकल क्रेडिट कार्ड कंपन्यांचे नावं सांगतात. होपफुली तो असावा. तेवढा एक फक्त पार्ट तुम्ही क्लिअर करून घ्या की कॉर्पोरेट हाय व्हॅल्यू क्रेडिटमध्ये मे बी एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ह्या टाईपच्या कंपन्या पडतात का, एवढं फक्त एक बघून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, ही पहिली पोस्ट होती. आता याच्यामध्ये बँकांमध्ये मी सांगतो तुम्हाला, गव्हर्नमेंट बँक म्हणजे नॅशनलाइज बँक चालते, प्रायव्हेट बँक चालते, कोऑपरेटिव्ह बँक कोणतीही चालते, त्याच्यानंतर डीसीसी बँका असतील चालतात, कारण की फक्त बँक म्हणलेलं आहे. बरं हा 1 इयरचा ऑफिसरचा म्हणलाय का, नाही, असिस्टंटचा क्लर्कचा असेल तरी सुद्धा तो एक्सपिरियन्स चालेल असं माझा अनुमान आहे. हे का, त्या पाठीमागचं कारण, जर ऑफिसर असलं असतं तर त्यांनी इथं वेगळं जसं ऑफिसर लिहिलंय मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर इन बँकिंग इन ट्रेजरी, तर असं वरती ऑफिसर लिहायला पाहिजे होतं. त्यांनी काहीही लिहिलेलं नाही. याचा अर्थ ऍटलिस्ट अप्लाय करताना एक्झाम देईपर्यंत मला असं वाटतं असिस्टंटला प्रॉब्लेम येणार नाही. हा तो प्रॉब्लेम पुढे येऊ शकतो. कुठे की ही स्केल 2 ची पोस्ट आहे, जर इंटरव्ह्यूतून डिस्क्वालिफाय केलं तर कसं. पण मी काय म्हणतो, तर याच्यामध्ये काहीच दिलेलं नाहीये, तर अशा केसमध्ये अप्लाय करून बघायला काय हरकत आहे. आणि पुढचा वर्क एक्सपिरियन्स मध्ये सांगताना असं सांगितलेलं आहे की रेलेव्हंट एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, तो सुद्धा मुद्दा इथे असेल. एक्सपिरियन्स व्हेरेवर रिक्वायर्ड इज पोस्ट क्वालिफिकेशन इन द रेलेव्हंट फील्ड, काहीच डिटेलमध्ये दिलेलं नाही. कधी कधी असं होईल की ज्यांचा रेलेव्हंट फील्ड मधला एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडून ऑनलाईन टेस्टच पास होणार नाही, आणि असं होईल एक्सपेक्टेड वगैरे मी म्हणतोय, आणि असं होत असतं. कारण की खूप जास्त काम त्याच्यामध्ये गेल्यानंतर अभ्यासाला वेगळा वेळ मिळत नाही. त्यातल्या त्यात आता जे लेटेस्ट मध्ये वेगवेगळ्या बँकात जॉईन झालेले ऑफिसर आहेत, असिस्टंट आहेत, तर हा वाला ह्या लोकांचं सध्याला ऍप्टिट्यूड पर्यंतचा फोकस चांगला असतो. तोच 85% पार्ट जो ऍप्टिट्यूडचा एक्झाम मध्ये आहे आणि 15% इंटरव्ह्यूचा आहे ते तिथं चांगला वापरतात. अशा पद्धतीनं होऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात रेलेव्हंट फील्ड म्हणलेलं आहे, तर तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू मध्ये पटवून द्यायचंय समोरच्याला की तुमचा एक्सपिरियन्स त्यांच्यासाठी या स्पेसिफिक पोस्टसाठी रिस्कसाठी कसा कामाचा आहे.
हा जरा पहिला पार्ट. ठीक आहे. तर जर असिस्टंट ऑफिसर काही म्हणलेलं नाही तर मी सांगतो की तुम्ही अप्लाय तर करू शकता. कारण की जर ऑफिसर म्हणलं असतं जसं खालच्या पोस्टमध्ये ऑफिसर म्हणलं याच्यामध्ये, तसं इथं काही म्हणलेलंच नाही. त्याच्यामुळे बँक चालते, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये कोणतंही चालतं. फक्त रेलेव्हंट फील्ड मधला त्यांचं म्हणणं की रिस्क मॅनेजमेंट मधला अनुभव तुम्हाला आम्हाला तिथं पटवून द्यावा लागेल, तसा आहे. म्हणून इंटरव्ह्यू मध्ये जर पटवून देता आलं, इंटरव्ह्यू तुम्ही काठावर काढून जर रिटर्न मध्ये जरी चांगले मार्क घेतले तर अशा केसमध्ये त्या 200 आणि 35 याच्या रेशोनुसार तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. तर क्लर्क किंवा असिस्टंट अप्लाय करू शकतो का? हो, अप्लाय करू शकतो. का करू शकतो? कारण की तसं म्हणलेलंच नाही की ऑफिसर पाहिजे म्हणून. हा वाला नियम जो मी सांगितला हा खाली अजून काही पोस्टला लागू होतो. दुसरी पोस्ट बघा, सेकंड पोस्ट आहे मॅनेजर क्रेडिट. एज लिमिट 25 ते 35. फक्त याला CA, ICWA, MBA किंवा MBA और PGDM विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स और इक्विव्हॅलंट पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री. यांना काय पाहिजे की यांना मी साध्या भाषेत सांगतो, जास्त कॅन्डिडेटले MBA फायनान्स वाले असतील, MBA किंवा PGDM फायनान्स. तर असा 2 वर्षाचा UGC AICTE अप्रूव्ड कॉलेज मधला एक्सपिरियन्स लागेल. खूप विद्यार्थी मणिपाल मधले असतील, मणिपाल विद्यापीठातले असतील, ते मणिपालचा जो कोर्स आहे PGDBचा तो ह्या केसमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही, कारण की त्यांचं UGC आणि AICTE अप्रूव्हल नसावं हे माझ्या माहितीनुसार. स्टील तुम्ही ते चेक करून घेऊ शकता. पण बाकी सगळ्यांसाठी या पद्धतीने 60% MBA फायनान्स आणि 60% या पद्धतीने पाहिजे. कारण त्यांनी दिलंय की AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहे, 60% लागतील. त्यांनाही मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स इन बँक, PSU, कॉर्पोरेट हाय व्हॅल्यू सेमच आहेत. त्यांच्याही संस्था ज्या आहेत त्या सेमच आहेत. आता थर्ड आहे, याच्यामध्ये 1 इयर एक्सपिरियन्स ॲज अ ऑफिसर पाहिजे. मॅनेजर ट्रेजरी 25 ते 35 एज लिमिट आहे. MBA फायनान्स किंवा इक्विव्हॅलंट, पुन्हा त्यातल्या त्यात CA, ICWA, CFA हे जे लोक आहेत हे इकडे कमी येतील अशी शक्यता आहे. त्यामुळं MBA फायनान्स जो आहे तो चालून जाईल किंवा CAIB झालं असेल ते सुद्धा चालून जाईल. तर या पद्धतीने बघून घ्यायचं आहे. फक्त त्याला बँकेच्या ट्रेजरीमध्ये 1 वर्षाचा अनुभव पाहिजे बँकेच्या ट्रेजरीमध्ये, किंवा तुम्ही प्रायमरी डीलर मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ प्रायमरी डीलर. हे प्रायमरी डीलर काय असतात की गव्हर्नमेंटला पैसा लागत असेल तर ऑन बिहाफ RBI जे आहेत हे त्यांच्या बिहाफमध्ये वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इश्यू करतं. तर त्या सिक्युरिटीजचा बाय आणि सेल याचं काम जे ते प्रायमरी डीलरचं असतं. प्रायमरी डीलरच्या वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत, एक तर नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका ज्या आहेत त्यांनीच त्यांच्या वेगवेगळ्या संस्था अशा प्रायमरी डीलरच्या चालू केलेल्या असतात. जसं SBI ने केलेलं आहे, HDFC ने केलेलं आहे, पंजाब नॅशनल बँकेची PNB गिल्ट नावाची आहे. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या फॉरेन बँका ज्या आहेत ह्या सुद्धा इंडियन गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीजमध्ये काम करतात. जसं की मॉर्गन स्टॅनले आहे, नोमुरा आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ अमेरिका आहे, स्टँडर्ड चार्टर्ड आहेत. यांच्यामध्ये ॲज अ प्रायमरी डीलर या कंपन्यांमध्ये 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे. पुढे नेक्स्ट या मॅनेजर लॉ. या केसमध्ये ग्रॅज्युएट विथ अ डिग्री इन लॉ, मिनिमम 60%, 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स फ्रॉम युनिव्हर्सिटी या पद्धतीने आहे. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. तो अनुभव लॉ ऑफिसर म्हणून लीगल डिपार्टमेंट ऑफ इथे शेड्युल्ड कमर्शियल बँकची यादी मी पाठीमागे SBI ची आढळली होती त्याच्यामध्ये दिली होती, त्याच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. शेड्युल्ड कमर्शियल बँक मध्ये नॅशनल बँका सगळ्या येतात, प्रायव्हेट बँका सगळ्या येतात. शेड्युल्ड कमर्शियल बँकांमध्ये इथे या पोस्टला कोऑपरेटिव्ह बँका येणार नाहीत. ठीक आहे. किंवा स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट PSU तिथं सुद्धा जर तुम्ही लॉ ऑफिसर म्हणून काम केलं असेल तो सुद्धा अनुभव यांना चालेल. चला पुढे या. नेक्स्ट पोस्ट मॅनेजर आर्किटेक्ट. याच्यावर मी जास्त लक्ष देत नाही कारण की 2च जागा आहेत. पुढे मॅनेजर सिव्हिल जो आहे तुम्ही बघू शकता, BE-BTech झाला असेल 60% सहित आणि त्यानंतर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल या स्पेसिफिक याच्यामध्ये, तर तुम्ही बघू शकता मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स इन कन्स्ट्रक्शन किंवा मेंटेनन्स ऑफ मल्टी स्टोरेड कमर्शियल रेसिडेन्शियल बिल्डिंग इन गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट और इन्स्टिट्यूशन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग लिस्टेड कॉर्पोरेट और इट्स सबसिडरी ग्रुप कंपनी. जसं त्याच्यामध्ये म्हाडा चालेल, तुम्हाला सिडको चालेल, MIDC आय थिंक कन्स्ट्रक्शन मध्ये आहे तर तेही चालू शकतं. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट बघा, सेमी गव्हर्नमेंट बघा, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या बघा, त्यातला असेल तर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव जो आहे तो या मॅनेजर सिव्हिल पोस्टला चालतो.
मॅनेजर HR असेल तर ऑब्व्हियसली 2 वर्षाचा तो PGDB मागतील, पर्सनल मॅनेजमेंट किंवा इंडस्ट्रियल रिलेशन किंवा HR, HRD, HRM, लेबर लॉ 60% पाहिजे. आणि त्यांना 2 वर्षाचा अनुभव कुठे पाहिजे बघा, मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स ॲज ऑफिसर इन द फील्ड ऑफ HR इन शेड्यूल्ड कमर्शियल बँक, म्हणजे पुन्हा तेच PSUs, सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, किंवा याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड झालेलं आहे लिस्टेड कॉर्पोरेट एंटिटी, म्हणजे स्टॉक मार्केटवर लिस्ट झालेली अशी कंपनी की ज्याच्यामध्ये 2000 एम्प्लॉई आहेत, कमीत कमी 2000 एम्प्लॉई आहेत, अशा कंपनीचा अनुभव असेल तरी सुद्धा चालतो. अशा कंपनीचा लिस्टेड कॉर्पोरेट एंटिटी ज्यांचा स्टाफ 2000 पेक्षा जास्तीचा आहे. चला पुढे या. नेक्स्ट, मॅनेजर इकॉनॉमिक, त्यांचं PG पाहिजे इकॉनॉमिक्स मध्ये, अर्थात MA इकॉनॉमिक्स वगैरे पाहिजे, 60% आहेत आणि त्यांना 2 वर्षाचा अनुभव पुन्हा एकदा शेड्यूल्ड कमर्शियल बँक, PSU, सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा लिस्टेड कॉर्पोरेट एंटिटी मध्ये लागेल. पुढे सिनियर मॅनेजर, आता हा स्केल 3 चा जॉब आहे, तर यांच्या केसमध्ये अनुभव 3 वर्षाचा लागतो. तर यांना 25 ते 37 एज लिमिट पण जास्त आहे, किंवा यांचं सुद्धा बॅचलर्स किंवा मास्टर इन मॅथ, स्टॅट्स, इकॉनॉमिक्स याच्यामध्येच लागेल आणि खालचं डिझायरेबल आहे, 60% आहेत. फक्त यांना तिथे क्वालिफिकेशन जो पहिल्या पोस्टला होता तेच आहे, फक्त एक्सपिरियन्स 1 वर्षाऐवजी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स या केसमध्ये लागतोय. या पद्धतीने आहे. आता खूप बँकर्सचा मेजर प्रॉब्लेम हा आहे की ते ह्यात बसतात पण डिग्री जी आहे त्यांना सपोर्ट करत नाहीये. त्या केसमध्ये काहीही करता येणार नाही, कारण की काही लोक या कॅटेगरीमध्ये इंजिनिअरिंगच्या कॅटेगरीमध्ये असतील, काही लोक बीकॉमच्या कॅटेगरी, बीकॉम मध्ये स्टॅट्स वाला पार्ट वेगळा राहिला समजा, पण याच्यामध्ये वेगळं ग्रॅज्युएशन, स्पेसिफिकली तेच ग्रॅज्युएशन त्यांनी मागितलेलं आहे. पुढे 9व्या नंतर तर जशी पहिली पोस्ट होती तशी 9वी आहे आणि बिलकुल त्या पद्धतीने वरच्याच एका पोस्ट सारखी इथं MBA वाला पार्ट, PGDM किंवा MBA फायनान्स वाला पार्ट आहे, तशी वरती एक पोस्ट होती, फक्त ती स्केल 2 ची होती, तिथं 1 वर्षाचा अनुभव लागायचा. ही स्केल 3 ची आहे, इथं 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागतोय. तर अशा या 10 पोस्ट आहेत. मल्टिपल पोस्टला अप्लाय करता येत नाही, मल्टिपल पोस्टला अप्लाय करता येत नाही, हे स्पष्ट ऐकून घ्यायचंय. त्यानंतर बाकी आणि तुम्ही जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त पोस्टला अप्लाय केला, जो शेवटचा फॉर्म आहे तो पकडतात. ते तुम्ही 5 फॉर्म भरले, 5 एकाच नावानं भरले तर 5वा फॉर्म पकडतात, बाकीचे पहिले 4 रिजेक्ट करून टाकतात. पुढे एक्सपिरियन्स रेलेव्हंट फील्डमध्ये बनलेला आहे. त्याच्यानंतर एक्झाम बद्दलची बऱ्यापैकी माहिती दिली, जी तुम्ही बघू शकता. रिलॅक्सेशन एज लिमिटमध्ये OBC असेल तर 3, SC ST असेल तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स एक्झामिशन जे एजमध्ये दिलेला आहे. बाकी बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचं गाईडलाईन्स स्क्राईबसाठी काय आहेत, फिजिकली हँडिकॅप मुलांसाठी काय आहेत, EWS साठी काय आहेत. एक्झामचा हा पार्ट सगळ्यांनी व्यवस्थित बघायचा आहे. नेगेटिव्ह मार्किंग लागू आहे. रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क्स, इंग्लिश 50 क्वेश्चन 25 मार्क्स, क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्क्स, प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन 75 मार्क. अशा पद्धतीनं 120 मिनिटाचा हा पेपर आहे. 200 क्वेश्चन 200 मार्क. एक्झाम ऑनलाईनच होईल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होईल, एकच एक्झाम होईल, प्री मेन्स होणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्झाम इंग्लिश आणि हिंदी प्रश्न 2 भाषेमध्ये तुम्हाला दिसतील. एक्झाम IBPSच घेणार आहे. त्यानंतर बघा इंटरव्ह्यू 35 मार्काचा असेल, दोघांचा मिळून फायनल सिलेक्शन असतील. पेनल्टी नेगेटिव्ह मार्किंग जे ते 25% असेल. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस काय काय डॉक्युमेंट द्यायचे, टिपिकल इंटरव्ह्यूच्या वेळेस, एक्झामला नाही. तर पहिल्यांदा तुम्ही जे लोक एलिजिबल असतील त्यांनी अप्लाय करायचं आहे. एक्झामच्या सेंटरमध्ये महाराष्ट्रातले बऱ्यापैकी सेंटर जे आहेत ते आहेत, ज्यामध्ये औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे एक्झामचे सेंटर्स आहेत. फक्त विनंती याच्यामध्ये ही होती की एक चांगली संधी आहे, चांगल्या पद्धतीनं फक्त जास्तीत जास्त. आता होईल कसं की खूप जण 1 वर्षाचा काय त्यापेक्षा जास्तीचा अनुभव घेऊन बसलेले आहेत. फक्त या ठिकाणी एकच प्रॉब्लेम आहे त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या स्ट्रीमची. तर जे लोक या ग्रॅज्युएशनच्या स्ट्रीमवाले किंवा MBA फायनान्सवाले ज्यांना अनुभव आहे, अशा मॅक्सिमम महाराष्ट्रीयन मराठी पोरांपर्यंत तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट जी ती पोहोचायची. एक्झामचे सेंटर वगैरे आपण बघितले अक्रॉस महाराष्ट्र सगळीकडे आहेत. फीसचा पार्ट आपण बघितला. टिपिकल जनरल इन्स्ट्रक्शन काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. OBC कॅन्डिडेटने OBC सर्टिफिकेट, EWS कॅन्डिडेटने EWS, SC ST ने त्यांचे कास्ट सर्टिफिकेट जे आहेत ते काढून ठेवायचे आहेत.
बॉन्ड बद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्याच्यानंतर पुढे टिपिकल अनफेअर मीन काही केलं तर त्या पद्धतीनं फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी काय काय इन्स्ट्रक्शन्स आहेत, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे हा वाला पार्ट फक्त एकदा बघून घ्या. मी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तो पार्ट टाकलेला आहे. त्यानंतर आता बऱ्यापैकी जॉबला लागल्यानंतर आपल्या ओव्हरऑल तयारीमध्ये मोठा गॅप पडलेला आहे. ह्याच्या आधी सर्कल बेस्ड ऑफिसरची ज्यावेळेस एक्झाम झाली तर त्या केसमध्ये इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी बऱ्यापैकी खूप जास्त मुलांनी फोन केला, पण मी सांगितलं की त्यांच्या स्क्रुटिनीसाठी वेळ आहे. पण इथे एक्झामला वेळ नाही, अजून 1.5 महिन्या अंदाजे 1.5 ते 2 महिन्यापर्यंतचा वेळ आपल्या हातामध्ये. त्यातल्या त्यात काही जणांना खूप जणांना जॉब करत करत ह्या सगळ्या रेस्पॉन्सिबिलिटीज कंप्लीट करायच्या आहेत. तर त्यासाठी एक बॅच सुरू करण्याचा, पंजाब नॅशनल बँकेच्या ह्या याच्यासाठीचा एक बॅच सुरू करण्याचा एक विचार माझ्या मनामध्ये. फक्त त्याच्यासाठी माझी विनंती सगळ्यांना अशी होती की एक बॅच स्टार्ट करून बघूयात. पहिल्यांदा ती बॅच आपण इंग्लिश हिंदी किंवा इंग्लिश मराठी कशातही घेऊ शकतो. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे. आता झालं असं की ही ॲड आल्यानंतर, कोणतीही एसओची ॲड आल्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये काही नावं ॲक्सिस, काही नावं ICICI, काही नावं कोटक, काही नावं SVC, काही नावं इंडस इंड अशा नावानं आणि HDFC अशांनी मी भरपूर नावं सेव्ह केलेली आहेत. अशी कोणतीही एसओची ॲड आली की मी त्यांच्यापर्यंत पाठवतो. पण हा आकडा लिमिटेड आहे. माझ्याकडं तसे मागच्या 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी प्रायव्हेट बँकेमध्ये लागलेले सुद्धा मुलं आहेत, पण सगळ्यांचे 1-on-1 कॉन्टॅक्ट माझ्याकडे नाही आहेत. तर हा गुगल फॉर्म भरून देण्याच्या पाठीमागचा अजून एक उद्देश असा आहे की मी व्हॉट्सॲपनं माझ्या कनेक्टेड विद्यार्थ्यांना पाठवतो, पण फक्त तुम्ही लोकांनी हा एक फॉर्म भरून दिला तर मला स्केल 2 स्केल 3च्या ज्या ज्या वेकन्सीज येतात त्याबद्दल सुद्धा मला गाईड करायला सोपं जाईल. तर जेवढ्यांना शक्य असेल त्यांनी नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, बॅचचा इश्यू नाहीये, पण जर तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला मेसेज ज्या वेळेला ही ॲडव्हर्टिजमेंट येईल त्याच वेळेला तुम्हाला मेसेज येईल, डेली कसलाही कमर्शियल रिलेटेड मेसेज येणार नाही. फक्त ॲड आली की तो मेसेज येत जाईल, सो दॅट मॅक्सिमम मुलांपर्यंत हा मेसेज स्प्रेड झाला पाहिजे कोणतीही एखादी स्केल 2 किंवा स्केल 3ची ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतर. पण तशी एक बॅच स्टार्ट करायचा विचार आहे. एक अंदाजे 50 मुलं आले तर या पद्धतीची बॅच कंटिन्यू करता येईल. समजा पुढे मागे नाही आले तर त्या मुलांची फीस त्यांना परत करून देणं तेवढी अवघड गोष्ट नाही आहे. पण अराउंड एक 50 मुलं आले तर स्टार्ट करायचा विचार आहे. त्यासाठीचं लेक्चर पहिलं मी 16 सप्टेंबरला घेईल. फक्त तुमचे डिटेल्स मला गुगल फॉर्मवर लागतील. ती बॅच मला इंग्लिश हिंदी किंवा इंग्लिश मराठी जसं तुमचा कम्फर्ट असेल त्या हिशोबाने घेता येईल. तो पार्ट फक्त गुगल फॉर्ममध्ये लिहून द्या. बॅच 16 सप्टेंबरला आपण चालू करूयात. बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड आम्ही दोन्ही पद्धतीने घ्यायला तयार आहोत. फक्त जे लोक वर्किंग आहेत त्यांना लाईव्ह मध्ये कितपत जमेल हे मला माहिती नाही, तर त्यांच्याशी मी 16 तारखेला पहिल्यांदा बोलेल. त्या जेवढे काही विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांच्याशी जर त्यांनी सांगितलं की मंडे टू फ्रायडे रेकॉर्डेड ठेवा आणि सॅटर्डे संडे लाईव्ह ठेवा, तसं ठेवता येईल. जर ते म्हणले की एकदम लेट नाईटला लाईव्हच बॅच घ्या, आपल्याला लाईव्ह घेता येईल. जर ते म्हणले लाईव्ह नकोच, कम्प्लिटली रेकॉर्डेड घ्या, तसंही घेता येईल. काही एक्झामचे फॉर्म्स त्यानिमित्त एक्झामचं जे एक्झाम म्हणजे मॉक एक्झाम्स आहेत त्या सुद्धा आपल्याला अवेलेबल करून देता येईल. विषय त्यामध्ये सगळे होईल. क्वांट होईल, रिझनिंग होईल, इंग्लिश होईल आणि काही सिनियर फॅकल्टीज माझ्या ओळखीच्या आहेत ज्या वेगवेगळ्या नॅशनल बँकांमध्ये स्टाफ ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकवलेल्या आहेत. अशा फॅकल्टी प्रोफेशनल नॉलेज बँकिंगसाठी आपण युटिलाइज करूयात. फक्त त्याचं कन्फर्मेशन मी 16 तारखेला एकदा तुम्हाला बोलेल. रजिस्ट्रेशन बघेल. अराउंड 50 किंवा मोर दॅन 50 रजिस्ट्रेशन असतील तर बॅच चालू होईल, नसतील तर आपण त्या केसमध्ये रिफंड करून टाकूयात. तर बॅचची फीस 4000 प्लस GST अशी आहे. आपण ज्या ॲपवर बॅच घेणार आहेत त्या ॲपचं नाव आय प्रथम असं आहे. ते ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, मिळून जाईल. त्यानंतर बॅचमध्ये क्वांट, LR, इंग्लिश, प्रोफेशनल नॉलेज आणि बँकिंग हे सब्जेक्ट होतील. फक्त याच्यासाठीचा हा फॉर्म भरून द्या. हा फॉर्म आला, हा डेटा आला की ह्या लोकांना याच्यानंतर स्केल 2च्या किंवा स्केल 3च्या ज्या कोणत्या एक्सपिरियन्स्ड बेस्डवर असलेल्या नॅशनलाइज बँकांच्या वेकन्सीज असतील त्यांना माहिती पाठवण्याचं SMS च्या माध्यमातून काम माझं. बाकी जास्तीत जास्त पुन्हा शेवटी जाताना मी तेच सांगेन की जास्तीत जास्त प्रायव्हेट बँकर्स, ग्रामीण बँक आणि सध्याला अशा नॅशनलाइज बँका ज्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा चालू आहेत प्रायव्हेटायझेशनच्या, अशा बँकेतल्या एम्प्लॉईपर्यंत ही न्यूज मॅक्सिमम मुलांपर्यंत पोहोचवा हीच माझी विनंती. धन्यवाद.